नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. के कॉइन कलेक्टर या आपल्या आवडत्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुनश्च एकदा मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आजचा व्हिडिओ ही अतिशय माहितीपूर्ण आणि चांगला होण्याची मी प्रयत्न करणार आहे. आपण हा व्हिडिओ स्किप न करता पाहावा ही विनंती. मित्रांनो, आपण व्हिडिओ सुरू करताना दोन कमेंट्स घेत असतो की जे आपल्या मनाला आणि आपल्या के कॉइन कलेक्टरला उत्साह वाढवणाऱ्या, प्रेरणा देणाऱ्या असतात. अशा दोन कमेंट्स आजही आपण घेत आहोत. तर यातली पहिली जी कमेंट्स आहे, आपण या ठिकाणी पाहू शकता. दोन्ही कमेंट्स आपण व्हिडिओमध्ये घेणार आहोत. यातली जी पहिली कमेंट आहे, प्रकाश खंडागळे ते असं म्हणतायत, फार छान उपक्रम आहे आपला. सोशल मीडियावर जुन्या नाण्यांच्या चुकीच्या माहितीला बळी पडून अनेक जण फसवले गेलेले आहेत. आपण जी माहिती देता ती खरी सत्य स्वरूपाची असल्यामुळे खूप महत्त्वाची वाटते. आपल्या माध्यमातून जनतेला जागरूक करण्याचे फार उत्कृष्ट काम आपण करत आहात, त्याबद्दल आपले प्रथमतः अभिनंदन. जुन्या नाण्याबद्दल खरी माहिती कोण देत नाही, आपण ती देता, त्याबद्दल आपले आभार. ओल्ड कॉइन कलेक्टरला आपण के कॉइन वरून मोलाचे मार्गदर्शन करता, आपले आभार. तर प्रकाश खंडागळे यांनी आपल्याला अतिशय छान कमेंट्स केलेले आहे, जेणेकरून आपला उत्साह वाढेल. आपण असेच व्हिडिओ बनवत राहू. तर खरोखर के कॉइन कलेक्टर या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर प्रकाश खंडागळे यांचं मनपूर्वक स्वागत करतो. त्यानंतर दुसरी कमेंट्स आहे बघा, धर्मेंद्र खरात यांची. ते असं म्हणतायत, सर नमस्कार. सर, के कॉइन मध्ये तुम्ही जी माहिती देता ती माहिती एकदम छान आहे. मी तुमचे व्हिडिओ बघत असतो. हमेशा तुम्ही तुमच्या व्हिडिओमधली नाणी, माझ्याकडे बरेचशी नाणी आहेत, ती नाणी ठेवण्याकरता अल्बम पाहिजे होता, आपल्याकडे मिळेल का? तर धर्मेंद्र खरात यांनी आपला उत्साह वाढवण्यासाठी जी कमेंट्स केली आहे, त्याबद्दल धर्मेंद्र खरात यांचे आपल्या चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो. आणि अल्बम, त्यानंतर स्लीव्ज असतील, कॅप्सूल्स असतील, फोल्डर असतील, हे नाणे आणि नोटा ठेवण्यासाठी जे काही साहित्य मिळतं, खरं तर हे एक्झिबिशनमध्ये मिळतं. मी असा कुठलाही व्यवसाय अजून तरी चालू केलेला नाही की अल्बम विकणे, पुस्तक विकणं वगैरे, असं अजून तरी नाही. त्यामुळे मी सांगू इच्छितो की आपण एक्झिबिशनमधून ह्या वस्तू घेऊ शकतात. तर मित्रांनो, आपणा सर्वांना एक सूचना करू इच्छितो. खरं तर सूचना नाही म्हणणार मी, सॉरी, रिक्वेस्ट, एक विनंती करू इच्छितो आपल्याला. मी एक गव्हर्नमेंट सर्वंट शिक्षक आहे आणि शिक्षक असल्या कारणानं शाळेच्या वेळेमध्ये बऱ्याच लोकांचे, आपल्या सबस्क्रायबर बांधवांचे मी कॉल्स घेऊ शकत नाही, किंवा बऱ्याचदा असं होतं, एकदा दोनदा तीनदा कॉल्स येऊन जातात आणि मी फोन उचलत नाही. तर कृपया कोणीही राग मानू नये. शक्यतो मला शनिवारी संध्याकाळी आणि रविवारी दिवसभरात कॉल केला तर खूप बरं होईल, कारण शाळेच्या वेळेमध्ये मला कॉल्स घेणं आणि तुम्हाला रिप्लाय देणं शक्य नाही. तर कृपया आपण सर्वांनी ही रिक्वेस्ट मान्य करताल आणि मला शाळेच्या वेळेत फोन करणार नाहीत, अशी मी आपणाला विनंती करतो. आणि आपणही या सूचनेचा, ह्या रिक्वेस्टचा आदर कराल आणि शाळेच्यामुळे मी फोन उचलत नाही ही गोष्ट मान्य करून माझ्यावर कृपया कोणी माझा राग मानू नये. तर मित्रांनो, आपण जर या चॅनलला नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. तर मित्रांनो, आज आपण ह्या व्हिडिओमध्ये ज्या नाण्याची माहिती देणार आहोत, ते नाणं कोणतं आहे, त्याचं मेटल कोणतं आहे, इयर म्हणजे वर्ष कोणतं आहे, मिंट कोणतं आहे, हे सगळं आपण समजावून सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर मित्रांनो, हा व्हिडिओ स्किप न करता पहा, कारण बऱ्याचदा काय होतं की आपण थंबनेल किंवा सुरुवातीला नाणं पाहिलं की आपल्याकडे आहे असं म्हणतो, परंतु ते कोणत्या सालचं आणि कुठल्या मिंटचं आहे हे बरेचदा आपण पाहत नाही. तर पहा, आपण या ठिकाणी पाहू शकतात, आपल्याला ज्या नाण्याची आज आपल्याला माहिती पाहिजे आहे ते नाणं माझ्या हातामध्ये आहे. आपण या ठिकाणी बारकाईने पाहून घेऊया. या नाण्याच्या दोन्ही बाजू अगोदर समजून घेऊया. तर या ठिकाणी आपण पाहू शकतात, जॉर्ज 6वा या राजाचं आपल्यावर म्हणजे राज्य असताना, इंग्रजांचं राज्य असताना जॉर्ज 6वा याच्या काळातलं हे जे नाणं आहे, हे आपण पाहू शकता. या ठिकाणी मजकूरही पाहू शकता, जॉर्ज 6वा किंग एम्पेरर असं त्या ठिकाणी इंग्रजीमध्ये लिहिलेलं आहे. त्या ठिकाणी त्या राजाचं चित्र देखील दिलेलं आहे. ही झाली पहिली बाजू. आता दुसरी बाजू समजावून घेताना आपण या ठिकाणी पाहू शकतात, इथं देवनागरीमध्ये 1 रुपया असं लिहिलेलं आहे. इथं इंग्रजीमध्ये 1 रुपी असा मजकूर त्या ठिकाणी आहे. आणि इंडियन टायगरचं मध्ये चित्र आपण या ठिकाणी पाहू शकता. बघा, खाली इंडिया असं लिहिलंय, एक रेषा आहे मध्ये, खाली इंडिया लिहिलंय आणि साल, वर्ष 1947 आहे. आता
एवढं छोटं तुम्हाला दिसतंय की नाही व्हिडिओमध्ये सांगता येणार नाही, परंतु 1947च्या खाली थोडंसं झूम केलं तर बारकाईने आपल्या लक्षात येईल की मुंबई मिंटचं हे नाणं आहे. 1947 सालचं हे 1 रुपयाचं जे नाणं आहे हे 2 मिनिटमध्ये बनलं होतं. एक तर मुंबई आणि दुसरं लाहोर, म्हणजे ज्यावेळेस पाकिस्तान आणि भारत एकत्र असतानाच. तर ते लाहोर मिंटमध्ये आणि मुंबई मिंटमध्ये ही दोन्ही नाणी बनलेली आहेत. हे 1947 सालचं मुंबई मिंटचं हे नाणं आहे. तर हे जे नाणं आहे आपण पाहू शकता, व्हेरी फाईन कंडिशन टू UNC कंडिशन अशा टाईपचं हे नाणं आहे. UNC नाही म्हणणार, व्हेरी फाईनमध्ये तर नक्कीच आहे, व्हेरी फाईनपेक्षाही जास्त असल्यामुळं त्या दरम्यानचं म्हणतोय मी. तर हे जे नाणं आहे या नाण्यामध्ये लाहोर मिंटचं नाणं अतिशय किमती असते आणि मुंबई मिंटचं सुद्धा. आता नाशिकला जे एक्झिबिशन झालं त्या नाशिकच्या एक्झिबिशनमध्ये UNC कंडिशनमधलं हे नाणं मी 1000 रुपयांना विकताना पाहिलेलं आहे मुंबई मिंटचं. आणि लाहोर मिंटचं जर नाणं UNC कंडिशनमध्ये असेल तर ते सुद्धा नाणं 1800 ते 2000 रुपये किमतीला विकलं जाते. तर 1947 सालचं हे 1 रुपया, याचा धातू आहे निकेल. वजन जर पाहिलं या नाण्याचं तर 11.66 ग्रॅम आहे. त्याचबरोबर साईज 30.40 ते 30.70 mm आहे. आणि याचा आकार जर आपण पाहिला तर तो गोल आकार असा आकार आहे. आपण पुस्तकात सुद्धा या ठिकाणी पाहू शकता 1947चं हे नाणं आहे. पुस्तकामधल्या जर किमतीमध्ये पाहिलं तर थोडासा डिफरन्स पडलाय, कारण प्रत्येक एक्झिबिशनमध्ये नाण्यांच्या किमती दिवसेंदिवस वाढत आहेत. तर ही नाणी UNC कंडिशनला बॉम्बे मिंटचं 1000 रुपये आणि लाहोर मिंटचं 1500 पासून तर 2000 पर्यंत विकताना मी नाशिक एक्झिबिशनमध्ये पाहिलेलं आहे. तर मित्रांनो, नाणी विकण्यापेक्षा जपण्याला महत्त्व द्या, कारण हे नाण्यांचे दिवसेंदिवस किमती वाढत आहेत. हे नाणं ज्यावेळेस माझ्या कलेक्शनमध्ये आलं त्यावेळेसची त्याची किंमत आणि आजच्या किमतीमध्ये फार डिफरन्स पडलेला आहे, मी नेहमी सांगत असतो. आणि म्हणून ही नाणी जतन केली पाहिजेत, चांगल्या अल्बममध्ये, कॅप्सूलमध्ये, फोल्डरमध्ये ठेवली पाहिजेत. तर अशा पद्धतीने मी आपल्याला सांगू इच्छितो की कृपया, मला जेवढे फोन येतात ते सगळे फोन फक्त विकण्यासाठी येत आहेत आता सध्याच्या ह्याच्यामध्ये. काही लोक आहेत की मला असं म्हणतात, आता आज आपण कमेंट्समध्ये जे घेतलेत ते असं म्हणतात की मला अल्बम कुठे मिळेल. म्हणजे काही लोक आपल्यामुळं बरेचसे लोक आता कलेक्शन सुद्धा करायला लागलेले आहेत, परंतु जास्त लोकांचा जो हे आहे तो विकण्याकडे जास्त ओढ आहे. तर मी अजूनही सांगू इच्छितो, दिवसेंदिवस या नाणे विकण्यापेक्षा जपा, याच्या किमती वाढत जाणार आहेत. सिल्वर कॉईन आपण जर पाहिली तर आता बघा चांदीचे रेट भरपूर वाढलेले आहेत. तर सिल्वर कॉईन सुद्धा विकताना घाई करू नका, दिवसेंदिवस या नाण्यांची रेट वाढतच जाणार आहेत. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला, ही माहिती कशी वाटली मला कमेंट्समध्ये जरूर कळवा. आणि हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल आपणा सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद.